नमस्कार मंडळी, आज आपण करतोय पनीर कढाई। आज आपण हॉटेल स्टाईल भाजी करणार आहे। अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते ना तशीच आपली भाजी होते। आणि यासाठी लागणारा पनीर कढाई मसाला हा सुद्धा आज आपण घरीच करणार आहे। या मसाल्यामुळेच या भाजीची स्पेशल टेस्ट येते। तुम्ही या भाजी बघा, तिचं टेक्स्चर, रंग अगदी जसं आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो ना तशीच झाली। शिवाय आपले जे पनीरचे पीसेस आहेत ना ते एक सुद्धा पीस चुरा झाला नाही, त्याचे तुकडे झाले नाही आहे। चला सुरुवात करूया। यासाठी आपण पनीर कढाई मसाला बनवूया। यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 2 ते 3 घ्यायचे लाल मिरच्या आणि 12 ते 15 घ्यायचे काळी मिरी। हे सगळं मंद गॅसवर अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे। भाजताना गॅसची पॉवर अगदी मंद असली पाहिजे आणि मस्त त्याचा सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। भाजल्यावर थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे जाडसरच बारीक करायचं, अगदी पीठ करायचं नाही त्याचं। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात। तेलाच्या ऐवजी बटर प्लस तेल किंवा नुसतं तुपावर सुद्धा ही भाजी छान होते। मी मात्र तेलाचा वापर केलेला आहे। यामध्ये जिरं घालायचं। जिरं आपलं तडतडलं की 3 कांदे घातलेत। कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे। कांदे बारीक चिरताना आपण चॉपरचा वापर केला आहे, त्यामुळे एकसारखे आणि बारीक कांदा चिरून घेतला आहे। बारीक कांदा अगदी मस्त, या भाजीला अगदी बारीकच कांदा हवा आणि कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची पॉवर इथं मीडियम ठेवायची, कारण कांदा करपायला नको, व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान भाजला जायला पाहिजे। यामध्ये 2 बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, 10 ते 12 बारीक चिरलेले लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे घालायचं आहे। आणि आता मात्र कांदा हलका म्हणजे गोल्डन रंग येईपर्यंत, छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं भाजताना तो कुठेही करपायला नको, एकसारखा भाजला गेला पाहिजे। त्यामुळे गॅसची पॉवर मिडियमच ठेवायची आहे। कांदा भाजला गेला की 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर घालायचा आहे आपण केलेला मसाला। या मसाल्यामुळेच आपल्या भाजीची जी टेस्ट आहे ना ती येते, त्यामुळे तो चमचा भरून मसाला घालायचा आहे आणि छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे। हे छान परतलं गेलं मसाले की त्यानंतर घालायची 3 टोमॅटोची पेस्ट। जेवढे आपण कांदे घेतले तेवढेच आपण टोमॅटो घ्यायचे, म्हणजे या भाजीला आपल्याला कांदा आणि टमाटाचं प्रमाण समसमान प्रमाण पाहिजे। आता टोमॅटो पण आपला लवकर शिजला जावा म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर साखरसुद्धा घालायची, म्हणजे रंगही चांगला राहतो आणि टोमॅटो लवकर आपला तेल सोडायला सुरुवात करतो। तर बघा, टोमॅटो भाजताना आवश्यकता असली तर अगदी थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, पण टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। जसं आपला मसाला छान भाजला जाईल तशी आपल्या भाजीची चव छान येते। तर गॅसची पॉवर मंद केली, थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपण पनीर जे ना ते थोडेसे तेलावर परतून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, पनीरचे तुकडे आहेत ना, म्हणजे त्याचा चुरा होत नाही, त्यामुळे थोडेसे शालो फ्राय करायचे, त्यामुळे आपली चव जी आहे ना ती अजून छान होते। आता भाज्या पण आपल्याला थोड्याशा स्टर फ्राय करून घ्यायच्या आहे। त्यासाठी थोडंसं तेल घालायचं, जिरं घालायचं आणि त्यावर भाज्या घालायच्या। हे मात्र मीडियम टू हाय गॅसवर आपण छान परतून घ्यायचं, म्हणजे भाज्यांचा क्रंच तसाच राहतो। तर भाज्या छान परतल्या गेल्या की त्यामध्ये आपण पनीरचे पीसेस घालून घेऊ। ते आपण त्याला म्हणजे थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहे। त्यावर घालायचा आहे आपला मसाला आणि त्यानंतर चिमूटभर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। आता हे घातलं की हे सगळं घालायचं आपल्याला पुन्हा आपल्या भाजीमध्ये। आपला मसाला तयार आहे बघा, पूर्ण तेल सोडलेले आहे आपल्या मसाल्याने, बरोबर बाजूनी तेल सोडायचं। त्यानंतर आपल्या या सगळ्या भाज्या घालायच्या आहे, पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी वरतून घालायची आहे, कारण त्याशिवाय भाजीला मस्त अशी छान असं तिमुळे फ्लेवर येतो। त्यामुळे अर्धा चमचा कसुरी मेथी थोडीशी आपण मस्त बारीक हे करून घालायची की आपली पनीर कढाई तयार।